हे लॅब्राडॉगची डॉली आहे. आपल्याशी तर झालेलं पिल्लू लहानाचं आपल्याकडंच मोठं केलेलं. पण भयाला म्हणलं तू सगळ्या तुझ्याकडे लॅब ठेव, माझ्याकडे जर्मन ठेव. मग भया का दिली पाठवून. त्या दिवशीपासून हिनं खाणंच बंद केलं, नुसती आरडायला लागली. भयानं वापस पाठवून दिली. थोडी उदास झाली होती. माझ्या पायापाशी बसून राहायला लागली, जवळपासच यायला लागली. अशी फुलं ना गेली तेवढं. मग थोडेसं हात वगैरे तिच्या फिरविले. मग तिला बरं वाटलं. तिला फक्त आपलेपणा पाहिजे. पहिल्यापासून ती आपल्यासोबत आहे. जास्त जीव माझा आणि माझा तिच्यावर. कोमलसोबत मम्मी पप्पासोबत बी जास्त तिला आवडतं राहायला. पण माझ्या मागापुढे करते. आणलं फक्त हाता अंगावर तिच्या फिरवले की एकदम फ्रेश झाली. आता म्हणलं होतं माझ्यापेक्षा भयाकडे जास्त खायला चांगलं आहे, जास्त सोय आहे. पण तिला ते खाणं नको आहे ना, सोय नको आहे. तिला पहिल्यापासून लागलेला जीव पाहिजे. थोडंसं तिचं दुखू लागलं, ताप वाढली होतं म्हणला भया. लवकर पाठवून देतो म्हणला. पाठवून जशी दिली, आणलं घरी, गोळ्या वगैरे दिल्या. इतकी विश्वासाची आहे की ज्या तोंडामध्ये जरी आपला हात चुकून जरी गेला किंवा आपण असं वाटलं की हिनं चावा आपला म्हणून जरी आपण त्या तोंडामध्ये हात घातला तरीही चावणार नाही. आता तिच्यावर जास्त जीव मला तिला सांभाळावं बी तेवढंच लागेल. कधी नाही जर खाल्लं तिथलं आम्ही बळच खाऊ घालतो, कारण की ती आहे काळजातली. बाकी सगळे आहेत पण एक विशेष कुणी ना कुणी आयुष्यामधलं असतंय. तसं हे माझ्या आयुष्यातलं विशेष आहे. ज्या दिवशी पाटलं त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी होतं. पण म्हणलं जाऊ द्या, आपल्यापेक्षा माझा भाऊ जास्त सांभाळत आहे. तिच्या कपाळाची पप्पी घेतली. एवढं मी कधीच कोणत्या कुत्र्याची एवढी पप्पी नव्हती घेतली. ती पहिल्यांदा आयुष्यात पप्पी घेतली होती, कारण की ती तेवढी गुणी आहेच. पण नाही, तिच्याशिवाय करमत बी नव्हतं. तिची रोज आठवण यायची. बरं झालं तिनंच समजून घेतलं आणि भयाला सांगितलं की मला सोड बाबा माझ्याकडंच म्हणून नेऊन आणली. थँक्यू भया. आणि ही आता शेवट आपल्याकडं, जेव्हा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्याकडं आहे. चला, काहीतरी आयुष्यातलं वेगळं